आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणीची माहिती विधिमंडळाला प्राप्त झालेली आहे। कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर विधिमंडळ पुढची कारवाई करेल अशी माहिती मिळतेय। गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी विधिमंडळ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, गणपत गायकवाड यांच्या अडचणी नेमक्या कशा वाढत चालल्यात, विधिमंडळाकडून काय प्रकारची कारवाई केली जाऊ शकते? सध्या जेव्हा विधिमंडळातला एखादा सदस्य ज्याच्याकडून अशा प्रकारचं कृत्य घडतं, मग हे आता हा गोळीबार प्रकार आहे, परंतु याआधी देखील अनेक आमदारांवर वेगवेगळ्या कारवाया विधिमंडळाच्या मार्फत झालेल्या आहेत। मग त्या हाणामारीच्या असतील, बँक घोटाळ्याच्या असतील किंवा इतर प्रकरण असतील, या संदर्भात ज्या वेळेला ह्या घटना घडतात त्या वेळेला आपल्या कायद्यानुसार प्रथमतः विधिमंडळाचे सदस्य असल्यामुळे विधिमंडळाच्या अध्यक्षांना हे कळवावं लागतं की आपल्या सदस्यावर अशा प्रकारची कारवाई सुरू झालेली आहे। आता गणपत शेठ गायकवाड यांनी ज्या प्रकारे गोळीबार केलेला आहे, तो गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज आहे ते सर्वांसमोर आलेलं आहे आणि आता त्यांना पोलीस कस्टडी देखील झालेली आहे। ही संपूर्ण सविस्तर माहिती आहे ती विधिमंडळ अध्यक्षांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता विधिमंडळ सदस्य असल्यामुळे विधिमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय घेत आहेत का हे देखील पाहावं लागणार, कारण का एकदा गंभीर पद्धतीचा गुन्हा आहे हा गणपत गायकवाड यांच्यावर दाखल झालेला आहे आणि जे महेश गायकवाड आहेत ज्यांच्यावर 6 गोळ्या लागलेल्या आहेत ते सध्या व्हेंटिलेटरवर असल्यामुळे त्यांची देखील प्रकृती चिंताजनक आहे। आज सकाळीच श्रीकांत शिंदे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देखील बाहेर येत आहे। त्यामुळे अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला झाल्यानंतर एखाद्या लोकप्रतिनिधीला नेमकी विधिमंडळाकडून काय शिक्षा होते हे देखील तितकं पाहावं लागेल, कारण का त्यांना निलंबित केले जात आहे का विधिमंडळातून, कारण का येणारा काळ खूप महत्त्वाचा आहे। राज्यसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील आहे। अशा परिस्थितीत भाजपला प्रत्येक सदस्य लोकप्रतिनिधी हा महत्त्वाचा बरोबर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता विधिमंडळाकडून नेमकी काय कारवाई केली जाते आणि गणपत गायकवाड यांच्या अडचणी कशा वाढतात हे पाहावं लागेल। वैभव सोबत रहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।